मी तिला एक नाव दिलं होतं पलटू कुमार. आणखीन पण ती खूप रिस्पॉन्सिबल, एक बाहेरच्या जगातलं मी म्हटलं तर एक खूप रिस्पॉन्सिबल अशी मुलगी आहे आणि स्ट्रॉंग मुलगी आहे. त्याची मी प्रोफाईल अजूनपर्यंत बघितली नाही, पण माझ्या लोकांनी जे सांगितलं की त्याची कशी रील्स आहे ते मला पचतच नाहीये की त्यांनी असं कारण प्रभू इतका लहान मुलांसारखं मी त्याला ट्रीट केलंय तिकडे. तर तो खूपच कॉन्ट्रास्ट टू हिज कॉन्टेंट आहे. एक क्विक मी तुला काही घरातल्या सदस्यांचे फोटो दाखवणार आहेत. तुला त्यांच्याबद्दल काय वाटतं सांगायचं. ओके. बाहेरच्या जगात खूप प्रेमळ, गेमसाठी आम्ही तिला माचीस म्हणायचो आणि गेमसाठी आता ती शेवटी शेवटी असं झालं होती की तोंडावर काही आणि पाठीमागे काही. अनुश्री एक स्ट्रॉंग प्लेअर डेफिनेटली बिग बॉसच्या पर्स्पेक्टिव्ह तिला कोणीच ओळखू शकत नाही की ही जी बोलती ती मीन करते की नाही. मी तिला एक नाव दिलं होतं पलटू कुमार. आणखीन पण ती खूप रिस्पॉन्सिबल, एक बाहेरच्या जगातलं मी म्हटलं तर एक खूप रिस्पॉन्सिबल अशी मुलगी आहे आणि स्ट्रॉंग मुलगी आहे. प्रभू एक सिम्पथी वोट कलेक्ट करणारा असा प्लेअर आहे. त्याची मी प्रोफाईल अजूनपर्यंत बघितली नाही, पण माझ्या लोकांनी जे सांगितलं की त्याची कशी रील्स आहे ते मला पचतच नाहीये की त्यांनी असं कारण प्रभू इतका लहान मुलांसारखं मी त्याला ट्रीट केलंय तिकडे. तर तो खूपच कॉन्ट्रास्ट टू हिज कॉन्टेंट आहे आणि बाकी ठीक आहे. बाकी काय म्हणू. तन्वी ला माहीत आहे की काय जाणार आहे तर तसंच बोललं पाहिजे, तर ती त्याप्रमाणे स्मार्ट आहे. ती खूप मुखोटे लावून दर आठवड्यात चेंज करते. ते गेमसाठी ओके आहे, पण पर्सनली मला अशी लोकांशी कनेक्ट होता येत नाही. मे बी जशी ती म्हणाली आहे की या गेमच्या बाहेरची जेव्हा मला रिअल दिसेल तेव्हा मी कनेक्ट होईन का नाही होईन मला माहित नाही, पण गेमसाठी मला अशी व्यक्ती कनेक्ट होत नाही. हा गेमर आहे, मॅनिप्युलेटर आहे, स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि मी त्याला हेच म्हटलं होतं की आमच्या सगळ्यांसाठी बिग बॉसचा डे 1 हा डे 1 होता, पण त्याच्यासाठी डे 83rd होता, कारण तू 82 दिवस बिग बॉस हिंदीमध्ये राहून आला आहेस. तर त्याचा पर्स्पेक्टिव्ह, त्याचा शार्पनेस त्या गोष्टीमुळे आहे. खूप कन्फ्युजिंग अँड कॉन्ट्राडिक्टिंग माझ्यासाठी. मला खरंच माहित नाही की तो खरा काय विचार करतो, कारण त्याचे ऍक्शन्स आणि बोलण्यामध्ये खूप फरक आहे. सागर दादा दादा आहे. खूप हसवलंय त्यांनी. माझा कम्फर्ट झोन आहे. इनफॅक्ट इकडे आणखीन पण जे माझ्या बाल्कनीचे फोटो असतील तर त्यांच्यासाठी पण हाच उत्तर राहिला असतं की माझं कम्फर्ट झोन त्या घरात ही लोक होती. जेव्हा करणला मी हा गेम खेळायला सांगितलं, तुझा फोटो टाकल्यावर तो म्हणाला होता की प्रेम अच्छा तुझ्या फोटोवरती. अच्छा. तुला काय म्हणायचं. माझ्यासाठी मला काय माहित तो असं का बोलला. पण खैर ती फिलिंग तुमच्या मित्रांमध्ये पण असते. मी या सगळ्यांवर माझं मन आहे आणि खूप प्युअर आणि एक नॅचरल आमचं असं ते आणि सगळ्यांमध्येच म्हणजे असं म्हणतात ना सेम वाईब वाले लोक जुडतात. तर तसं आमची ती बाल्कनी गँग बनली. मी असो, आयुष असो, करण असो, सचिन दादा असो, सागर दादा असो, ते सगळ्यांना ह्युमर खूप एक सेंटर होता आमच्या सगळ्यांचा. आम्हाला हसायला खूप आवडायचं. आम्हाला आम्हा तिघांना स्पेशली मी म्हणते की आम्ही बॅक बेंचर स्टुडंट्स आहोत तिघे, मी, करण आणि आयुष. खूप मस्ती करणं, खूप गेम्स खेळणं, खूप गप्पा मारणं. तर असं आमचं ते एक बॉन्ड होता आणि माझं तिकडे तो एक एवढा हेवी माहोलमध्ये एक लाईट फील करणं ते या लोकांबरोबर व्हायचं.